शिवाच्या आराधनेमध्ये रममाण होणाऱ्या भक्तांसाठी चंद्रपूरचे अंचलेश्वर मंदिर हे आराध्य आहे। महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरामध्ये शिवभक्तांची पूजेसाठी मोठी गर्दी उसळते। 15व्या शतकातील हे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेलंय। चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक नैसर्गिक जलकुंड आहे। ऐतिहासिक मान्यतेनुसार जलकुंडामधील पाणी हे पवित्र मानलं जातं। गौंड शासकांपासून सुरू झालेली ही पूजेची परंपरा आजही कायम आहे। चंद्रपूर शहरामधील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेव मंदिरात जात भाविक जे आहेत शिवपिंडाची पूजा करतात। आता आपण सध्या अंचलेश्वर मंदिरामध्ये आहे। अंचलेश्वर मंदिरातही भाविकांनी जे आहे ती मोठी गर्दी इथे केलेली आहे। अंचलेश्वर मंदिर हे आराध्य मंदिर आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात शिवभक्तांची पूजेसाठी मोठी गर्दी उसळते। तर 16व्या शतकातील हे जे मंदिर आहे ते मंदिर 16व्या शतकामध्ये राणी हिराईने या मंदिराचं जीर्णोद्धार केलं होतं। तरी याच्यामध्ये गर्दीच्या निमित्ताने इथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक जे आहे इथे मोठी पहाटेपासूनच मोठी गर्दी करत असतात। चंद्रपुरातील हे अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे। इतिहासातील मान्यतेनुसार जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं। तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे। राणी हिराईने 16व्या शतकातल्या या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला। त्यापासून या मंदिराला भक्तांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं। आणि महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते। ऐतिहासिक नोंदीनुसार हे जलकुंड जे आहे आजही मंदिराच्या गाभाऱ्यात विद्यमान आहे। त्यात पाणीही आहे, पण आता हे पाणी दूषित झालेलं असल्यामुळे भाविक जलकुंडात निर्मळ टाकत असल्याने हे तिथे सोडून जात आहे। दगडातील झऱ्यामधून इथं पाणी साचलं जातं। अतिशय पवित्र मानलं गेलेलं हे जल आता निर्मल्यामुळे दूषित झालं आहे। 2 शतकापासून सुरू झालेली ही पूजेची परंपरा आजही कायम आहे। चंद्रपूर शहरातील हे प्राचीन वास्तूपैकी एक अंचलेश्वर मंदिर सध्या एक आहे। या महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक जे आहे पहाटेपासूनच या मंदिरात दर्शनासाठी आणि पूजेसाठी मोठी गर्दी करताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजवर्धन सोबत अभिषेक भटपुलियार, NDTV मराठी, चंद्रपूर।